त्या सुधाकर भाऊचा फोन आला होता ना तुम्हाला संजनाचे बाबा, काय म्हणे ते कपडे गिपडे घ्याले, आपल्या लग्नाचे कपडे वपडे घ्याले, कधी जातो म्हणे? आता काय जास्त दिवस काही राहिले नाही ना, आता लग्नाची तारीख आता जवळ आली तर कपडे लत्ते घेऊन रेडी ठेवून देऊ. कसे आता पोराचे कपडे शिवायला टाईम लागन, कोट काय शिवते तर आणि संजनाचे कपडे आहे, ब्लाऊज आहे, हे आहे ते आहे, ते शिवायला टाईमच लागते ना. म्हणून त्याला फोन करून घ्या, शांताराम भाऊले फोन लावा, एखादा दिवस काढून चालले जा, कपडे वपडे घेऊन घ्या, कपडे वपडे घेऊन मोकळून जाते. मग अजून ते पत्रिका छापायचे आहे तुम्हाला. पत्रिका छापाली अजून 2-3 दिवस लागणार, वाटपूट करणं आहे, अजून झाले पाहिजे ना कामं लवकर लवकर, नाही तर इकडे लग्न एका दिवसाआड येऊन जाईल ना, आपले कामच व्हायचे राहून जाईल. लावा फोन द्यायला आणि निपटावा एक एक कार्यक्रम फटाफट. हो आला होता, सुधाकर भाऊचा फोन आला होता. सुधाकर भाऊ म्हणे उद्या जाऊ म्हणे आपण कपडे घ्यायला. आज ते कुठंतरी गेले, ते पोराले घेऊन ते कुठंतरी मंदिरात गेले ते, तर म्हणे उद्या चालू जाऊ म्हणे कपडे घ्यायला, लग्नाचे कपडे पोरीले घेऊन जा म्हणे, आम्ही पोराले घेऊन येतो म्हणे. पोरीचे कपडे एका दुकानात घेऊन तिथंच टाकून देऊ म्हणे आपण कपडे शिवाले. पोरीचे ब्लाउज फाउज ते शिवणं होऊन जाते आणि पोराचाही ड्रेस आहे ते 10-15 दिवस कायले बातच शिवून देते. 5-50 रुपये जास्त दिले म्हणे, 2-3 दिवसात शिवून देऊन देते. तर तसंच करू, उद्या जण चालले जाऊ आपण सगळेचे सगळे, पोरीचे कपडे घेऊन टाकू आणि शिवायला टाकून देऊ. आणि त्या मग आपल्या पत्रिका राहते ना, पत्रिका पूर्ण पत्रिका छापछूप करणंच आहे. कितीक पत्रिका छापता मग आता ह्या वेळेस? कितीक पत्रिका लागन आपल्याला? संजनाची आई, पत्रिका कसं आहे आता आपल्याला कमीत कमी तरी 250-300 पत्रिका लागणच. 5-50 पत्रिका थोड्याशा जास्तीच्या सांगून देऊ. आता पहिलं लग्न आहे, आता ओळख्या फोडक्याही बंद झाल्या, तर तेवढेच आता पत्रिका जास्त लागणच आपल्याला. तर माझ्या विचारानं 350 पत्रिका छापून टाकतो पूर्ण. 350 पत्रिका छापल्या का त्यात उरपून जाते. मग पत्रिका कमी पडल्या तर फालतू मग ते झेरॉक्सा काढून द्या लागते. आणि टायमावर यायच्याजवळ जर राहिले तर ठीक आहे, प्रिंटर्स आल्याजवळ, नाही तर मग झेरॉक्सा काढूनच द्या लागते आपल्याला, ते बेकार वाटते. त्याच्यापेक्षा 350 पत्रिका छापून घेतो. 350 पत्रिका छापल्या का मस्त उरपूर होऊन जाते. चला मग आता पत्रिकेचं निपटून जाते. या काय ना आपण काय करू, मस्त आता पत्रिका आल्या तर एक दिवस बसू आपण आणि आपले नातेवाईक जेवढे लिस्ट आहे तर या काय ना त्याची लिस्ट बनवून ठेवून देऊ पत्रिकेची, नाही तर भूलभाल होते ना, ह्या राहिला थो राहिला. या काय ना पूर्ण पत्रिका लिस्ट बनवून ठेवून देऊ, पूर्ण पत्रिकेवर नाव वगैरे लिहून ठेवून देऊ. मग काय राहते, मग फक्त आपल्याला पत्रिका वाटणंच राहते. मग तुम्ही आहे आणि ते तुमची एम-एटी आहे, घेतली का चालले पत्रिका वाटाले. ते काही काळजी नको करू तू, पत्रिका पार भेटून जाते. आज आता जावं लागेल मला कुठं, ते पेट्रोल टाकून घ्यावं लागेल गाडीत. काल आता गाडी बंद होती, गाडी काय पेट्रोलच नाही होतं. पेट्रोल कालच काऊन नाही टाकलं मग तुम्ही? कालच टाकून घ्यायला पाहिजे होतं पेट्रोल. काल मार घुमले दिवसभर इकडे तिकडे, ह्या गावावरून त्या गावावर, आणि पेट्रोल संपलं तर वापस आले. टाकून नाही घेता आलं काय काल? अहो बयाड बोंगे, काल पेट्रोल पंपावर लाईन नाही पाहिली काय त्या? यांनी 4 पेट्रोल पंप होते आपल्या इथं, तिथून 3 पेट्रोल पंपातलं तर पेट्रोलच संपलं. एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल होतं. तर तिथं तर लंबी लाईन, 100-150 गाड्या लाईनीत लागल्या होत्या ना. 1.5-2 घंटे लाईनीत लागून पेट्रोल नव्हतं भेटत. सारे ते ट्रॅफिक जाम करून टाकलं इकडे तिकडे, त्याच्यानं पेट्रोलचं हे होऊन गेलं. मग नाही तर काय हो, काही फालतूचे कायदे कानून कायले काढायला पाहिजे? अंपड मूर्ख आहे, 4थी फेल राजनीतीत बसले, काही करत राहते. बरं, आता आपल्या पत्रिकेचा आणि लग्नाच्या कपड्याचा आता विषय मिटला. आता राहिलं बाकीचं काय, आता पेंडॉल राहिलं. तर पेंडॉलचं डायरेक्ट आता हे कॉन्ट्रॅक्ट देऊन द्या, आहे की नाही? मस्त 2-3 दिवसासाठी, मस्त एक हळदीच्या दिवसचा आणि लग्नाच्या दिवसचा 2 दिवसासाठी. चांगला पेंडॉल पाहिजे थोडासा, आणि नाही तर मागच्या वेळेस सारखा फाटले फुटले पाल पडदे आणले होते साक्षगणात, कोणाचा पेंडॉल आहे ना कोणाचा नाही, तर एका रंगाचा फालतू पाहुणे समोर हसा करतात. चांगलाच पाहतो. मागच्या वेळेस 10 तारखेला सगळे मंडप डेकोरेशनवाले बुक होते, कोणीच खाली नाही होतं, म्हणून ते ऐन टायमावर पाहा लागलं बा. आता ह्यावेळेस आता कसं पहिल्यापासूनच तारीख बुक करून ठेवून देतो. आपल्या हळदीसाठी काय 5-50 लोकांचा पेंडॉल आणि लग्नासाठी. आणि बाबा मला मेकअपले पैसे दे जा. हो, साक्षगणाच्या वेळेस मेकअपच करायला नाही भेटला. चांगला मेकअप नाही झाला आणि काही नाही, ह्या वेळेस दे जा मेकअपले पैसे. घेऊन घेजो बाई, घेऊन घेजो. किती मेकअप करत राहतं, बिना मेकअप नसतं चांगली दिसतं तू. फालतू ते लाली लिपस्टिक पावडर मातीन फाती चोपडून घेता तोंडा फोंडाले. काही रंग नाही ढंग. घेऊन घेतो तरी मेकअपले. किती पैसे पाहिजे तुला मेकअप करायसाठी? बाबा पण 2 दिवस मेकअप करायला लागेल मला. एक हळदीच्या दिवशी आणि एक अजून लग्नाच्या दिवशी आणि रिसेप्शनच्या दिवशी 3 दिवस मेकअप आहे. तर त्याला मेकअप आली कितीक घेते ना कितीक नाही, तरी 4-5 हजार रुपये घेऊन दे 3 दिवसाचे. मेहंदी फेंदी हे काढकूड करणं, तर तेवढे पैसे तर लागणच. पॅडिक्युअर मॅनिक्युअर करायला लागते, तर एवढ्या सारे पैसे लागतेच. तर 3 दिवसाचा कार्यक्रम आहे तो, तर तेवढे पैसे तर घेणच बाबा. ते बाकी काही कमी करण तर मग कमी करून टाकाल ते. बरं लेकाले, घेऊन घेतो. आता लग्न तुझ्या आहे तर तुझ्या सजणं सवरणं तर बनतेच, तुला सजा सवारा लागते, तर घेऊन घेतो. करून टाकतो लेकाले खर्च, काही फरक नाही पडत. आणि अजून काय म्हणते इथे ते झांपर ब्लाऊज हे ते शिवसाव करणं आहे, तर त्याच्यासाठी पैसे लागेल ना आपल्याला.
झॅम्पर ब्लाऊज शिवसाव करणं. त्याचे पैसे काय द्यावे लागते हो आपल्याला? हां, आता नवरीचे जेवढे कपडे आहे जेवढे खर्च आहे तेवढा पूर्ण खर्च नवरदेवाकडले करते ना. हां, आता येले झॅम्पर वंपर शिवाले जे काही शिलाई फिलाई लागन ते सगळी शिलाई फिलाई तर पोरावालेच देणार आहे. आपल्याला पोराच्या कपड्याची शिलाई देणार आहे. हां, आता तो शर्ट पॅन्ट शिवते का बा आता कोट शिवते आता नवरदेव, आता ते त्याच्यावर आहे. आता ते जसे कपडे म्हणन तसे कपडे आपल्याला घेऊन द्यावं लागन. त्याचा खर्च तर पूर्ण आपल्यालाच करणं आहे. हां, असं आहे ते आपला खर्च कायले करून दे. हा तेच म्हणतो बा, नाही तर म्हटलं का बा हिचे शिलाई फिलाईचे कपडे पैसे आपल्यालाच द्यायला लागत. नाही आपल्याला काही नाही द्यावं लागत, ते देते तो नवरदेवाकडले देते ते. आणि मी काय म्हणतो, लग्न फग्नात आचारी फाचारी बाहेरची की नका सांगा. ते आपली आहे वच्छलाबाई, तेच आहे 2-3 बाया आहे तिच्याजवळ. लग्नाचा स्वयंपाक, हळदीचा स्वयंपाक, हां, आणि 2-3 दिवस पाहुणे राहील तर त्या दिवसचाही स्वयंपाक तेच करते वच्छलाबाई. हां, पैसे बी कमी घेते आणि स्वयंपाकही मस्त करते. जे काही आहे किराणा फिराणा ते सगळं काही आपण तिला लिहून देऊन देऊ. हां, किराणा फिराणा लिहून दिला 2-3 दिवसाचा एक काय ना घेऊन आलं का जसं असं लागलं तसं करते ते. बाकी मग सगळा खर्च तर लिहूनच ठेवता येते आपल्याला त्याच्यात. हां, बाकीचे बाहेरचा अजून दुसरा सांगाल तर तो पैसा आदला लय घेऊन घेईन. त्याच्यापेक्षा वच्छलाबाईला सांगू होऊन जाते तेवढ्याच्यात मस्त. बरं ठीक आहे ना. तर आणि भांडे गिंडे लागन तर मग भांडे गिंडे आहे का तिच्याजवळ? हां, आता एवढं मोठं लग्न आहे एव्हा भांडे गिंडे लागन तर मग? हा मी सगळं बोलली तिच्यासोबत, सगळे भांडे बर्तन सगळेच आहे म्हणे. काय काय पाहिजे काय काय नाही. बाकी असं वेळेवर काही लागलं तर ते आपण घेऊन येऊ टायमावर इकडून तिकडून भाड्यानं. हां, पण बाकी सगळं आहे तिच्याजवळ. बरं ठीक आहे ना, चालते ना. मग आपल्याला काय यालाही पैसे देणार आहे आणि त्यालाही पैसे देणार आहे. हां, बाहेरच्याला पैसे दिल्यापेक्षा जवळचे ना ओळखीचे असले तर त्यालाच देऊ लेखाले पैसे. हां, पण भांडे बर्तन की सगळे राहिले पाहिजे बा. हां, आणि स्वयंपाक पाणी केला पाहिजे बरोबर, नाही तर करन फालतू कसाचा कसा स्वयंपाक करून टाकन. हां, आणि भांडे बर्तन नाही राहील तर धाड आपल्याला इकडच्या तिकडेच घुमा लागन. असे धंदे नाही पाहिजे, नाही तर मग काय फालतू ते डोक्याला त्रास होते आणि फालतू आपल्याच कामामागं डोक्यामागं कामं वाढते. नाही ते सगळं आहे तिच्याजवळ, सगळे भांडे बर्तन आहे. वेळेवर काही लागलं तर थोडंसं आणता येते. फक्त आपल्याला पाण्याची सोय करावं लागते. पाणी सांगा लागेल आपल्याला फक्त भाड्याने इकडून तिकडून, तर ते ॲक्वावाल्यापासून घेऊन येणं होते. बाकी तर काहीच नाही लागत मग. हो, ते गीता काही नाही लागत म्हणा, बाकी सगळं होते. चाल मग आता मी जातो, आता थोडंसं शांतारामला भेटून येतो, तूही करतोय कामं.